आहे ते जाणून आपल्या रोग कसे बरे होतात हे दाखवण्याचे प्रयत्न करते. आणि निसर्गाला वाचवल्याशिवाय पर्याय नाही हे कळल्यावरती आणि ऑक्सिजन हे आपलं एकमेव औषधी आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण दिवस नॅशनल पार्कमध्ये जंगलातच राहून साधना आपली करत जाते. तुम्ही रोज सकाळी येता का इकडे? सकाळी 5 वाजेपासून मी दुपारपर्यंत राहते, कधी कधी संध्याकाळी पण राहते. अच्छा. आणि जे कोणी आजारी असेल ते आजपर्यंत माझ्याकडे जे पण आले ते सगळे बरे झाले. 100% ब्लॉकेजवाले आले ते पण बरे झाले. अच्छा. कोणाला कंबर दुखते अच्छा. मी ॲक्युप्रेशर आणि काढा वगैरे देते, योगा वगैरे करते. तर तुम्ही काय अनुभव केला आतमध्ये जंगलमध्ये तुम्ही हे करताना? जंगल आहे तर आपण आहे, आपलं अस्तित्व जंगल आहे तरच आहे. अच्छा. तर आपलं आरोग्य खूप धोकादायक आहे, कारण बाहेर सगळ्या ठिकाणी प्रदूषण आहे. आणि आज जे ग्रीड पॉलिटिशियन आणि कॉर्पोरेट क्षेत्राची जी ग्रीड वाढलेली आहे ते अत्यंत घातक आहे आपल्या सगळ्यांच्या जीवाशी. तर सगळ्या जनरल पब्लिकनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे पुढे जाऊन आपल्या आरोग्याशी खूप धोकादायक होणार आहे आणि आपलं अस्तित्व टिकणार नाही. त्याच्यासाठी हे जागृत व्हा. आणि आज जे आपल्याला संजय गांधी नॅशनल पार्क मिळालेलं आहे मुंबईच्या जागी, तर ह्याला वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे आणि प्रयत्न करावे की हे जे इको सेन्सेशनल झोन ड्राफ्ट प्लॅन केलेलं आहे पॉलिटिशियननी ते खारीज व्हायलाच पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्या जनतेने मिळून पूर्णपणे सहकार्य देऊन हे खारीज करावेच हे आपण ठरवून निश्चय करूनच आपल्याला, कारण आपल्याला जगायचं असेल तर हे करावंच लागेल. बरोबर, धन्यवाद. ते सगळ्यांना विनंती आहे, लोकांना विनंती आहे की आपण सगळे एकत्रित व्हा आणि सरकारला विनंती करा की आम्हाला हे डेव्हलपमेंटच्या नावाने प्रदूषण नाही पाहिजे. आम्हाला जगायचं आहे. आमच्या पुढच्या पिढीला जगू द्या. जगा आणि जगू द्या हा संदेश मी जगाला देते. धन्यवाद.